नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाधन कंपनीची जी क्रॉपटेक सिरीज आहे किंवा महाधन कंपनीची आपणाला जी क्रॉपटेक खतं आढळतात की ज्याच्यामध्ये 8-21-21 असेल किंवा 9-24-24 असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9-24-24-0 या खताविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मार्केटमध्ये आपणाला याचे सर्वात जास्त प्रचलित असेल किंवा जे महाधन कंपनीचं क्रॉपटेक जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपणाला 9-24-24 हे खत आढळतं। त्याच्यामध्ये आपणाला कशा पद्धतीने NPK बरोबरच ॲडेड मायक्रोन्यूट्रन पाहायला मिळतात, तसेच त्याची वापरण्याची योग्य वेळ, योग्य प्रमाण कोणते, त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा, कोणत्या पिकात करावा किंवा किती प्रमाणात करावा याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आपल्याला 9-24-24 हे पाहिल्यानंतरच पाहायला मिळते की याच्यामध्ये आपल्याला 9% नत्र, 24% आपल्याला फॉस्फरस व आपल्याला 24% याच्यामध्ये पोटॅश हे पाहायला मिळते। जे आपल्याला 9% नत्र, 24% फॉस्फरस व 24% पोटॅश हे आपल्याला 100 किलो खतासाठी पाहायला मिळते। मग तुम्ही याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये 10-26 असेल किंवा 12-32 हे खत पाहू शकता की ज्याच्यामध्ये आपल्याला 10% नत्र, 26% फॉस्फरस व 26% आपल्याला पोटॅश पाहायला मिळतो। याच्यामध्ये आपल्याला हे 3 जे NPK पाहायला मिळतात त्याच्याबरोबरच आपल्याला याच्यामध्ये ॲडेड मायक्रोन्यूट्रन की ज्याच्यामध्ये सल्फर आपल्याला 2.1%, मॅग्नेशियम हा 0.3%, झिंक हे 0.6% व आपल्याला बोरॉन हे 0.2 ते 0.3% याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे आपल्याला याच्यामध्ये NPK पाहायला मिळतात, त्याच्याबरोबरच 4 आपल्याला ॲडेड मायक्रोन्यूट्रन पाहायला मिळतात की ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जी मूलभूत अन्नद्रव्ये आहेत किंवा जे आपल्याला सुरुवातीचे स्टेज किंवा ज्याला आपण NPK मधील नत्र, स्फुरद, पालाश हे मिळणार आहे, त्याबरोबरच आपल्याला 4 आपल्याला मायक्रोन्यूट्रनची गरज किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती सुद्धा दूर भरून निघालेली पाहायला मिळतात। पण जे आपल्याला 9% नत्र किंवा 24% फॉस्फरस व 24% पोटॅश पाहायला मिळतो, आपल्याला 100 किलो खतामुळे याची कमतरता किंवा 100 किलो ज्यावेळी आपण खत घेणार आहे त्यावेळी आपल्याला हे पाहायला मिळतं। याचे बॅगेचे पॅकिंग हे आपल्याला मार्केटमध्ये 40 किलोमध्ये अवेलेबल आहे। याचा रेट असेल किंवा कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी आपण चर्चा करूया। याचा रेट हा आपल्याला 40 किलोची बॅग हे 1900 रुपयाला मार्केटमध्ये मिळून जाते। त्याचबरोबर आपल्याला याचा वापर हा एकरी जर ऊसासारखं पीक असेल तर आपल्याला एकरी 80 ते 100 किलोपर्यंत आपल्याला याचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर आपण भाजीपाला पिकामध्ये किंवा फळशेतीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो। मग त्याचा वापर आपण बेसल डोसद्वारे असेल किंवा जे आपण रासायनिक खतांचे ॲप्लिकेशन देतो त्याच्यासोबत आपण 9-24-24चा वापर करू शकतो। तसेच आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो का किंवा ड्रिपद्वारे याचा ॲप्लिकेशन देऊ शकतो का, आपण देऊ शकतो, परंतु पूर्ण आपल्याला सोल्युबल झालेलं पाहायला मिळत नाही। आपल्याला 24 ते 48 तास हे एका ड्रममध्ये किंवा एखाद्या बॅरेलमध्ये भिजवत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जी निवळी निघणार आहे त्याचा आपल्याला ड्रिपद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे असेल किंवा फर्टिगेशन म्हणजे आपण पाट पाण्याने सुद्धा सोडू शकतो, परंतु याला 24 ते 48 तास आपल्याला भिजवत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर जे याची निवळी आहे ती आपण ड्रिपद्वारे व्यवस्थितरित्या आपण साफ करून ड्रिपद्वारे किंवा पाट पाण्याने आपण आपल्या पिकामध्ये जे फ्लड इरिगेशन असेल त्याच्यानुसार सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9-24-24 या खताविषयी सविस्तर चर्चा केली। याच्यामध्ये आपल्याला कोणते घटक आढळतात, किती प्रमाणात वापर करावा, त्याचबरोबर आपल्याला मार्केटमध्ये हे 40 किलोमध्ये अवेलेबल आहे, याचा रेट किती, तसेच आपण कशा पद्धतीने वापर करावा किंवा किती प्रमाणात वापर करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली। तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।